नमस्कार. आमच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. KTVच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. अभ्यंग स्नान, काकड आरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दीपावली सणाला उत्साही वातावरणात प्रारंभ. ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच रत्नागिरी, चिपळूण, दापोली, लांजा आदी ठिकाणी अवकाळी पावसानं लावली हजेरी. कापणीला आलेल्या भात शेतीचं झालं मोठं नुकसान. मिऱ्या, कोल्हापूर, नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू. 2024 अखेर काम पूर्ण होण्याची शक्यता. आणि दीपावली सणाला प्रारंभ झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. आकाशकंदिलांच्या प्रकाशामुळे आणि गड किल्ल्यांमुळे बच्चे कंपनी जोमात. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. येणार येणार म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्याची आतुरतेने वर्षभर वाट पाहतात, त्या दीपावली सणाला अभ्यंग स्नानानं आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सुरुवात झाली असल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. तिमिरातून तेजाकडे जाणारा अंधार वाटा उजळून सर्व वातावरण प्रकाशमय करणारा सण म्हणून दीपावलीकडे पाहिलं जातं. दीपावली सणाची सुरुवात अभ्यंग स्नानानं आणि पहाटे विविध मंदिरात काकड आरतीनं झाली आणि उजाडता उजाडता सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
दीपावली सण म्हणजे आनंद, उत्साह, ऊर्जा आणि चैतन्य देणारा असल्यानं सतत 4 दिवस अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतु आता सोशल मीडियाचा जमाना असल्यानं प्रत्यक्ष भेटणं कमी झालं असून सर्व जण एकमेकांना व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत. बारा नोव्हेंबर रोजी अभ्यंग स्नानानं सुरू झालेल्या दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून लक्ष्मीपूजन, पुढे बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा पद्धतीनं 3 ते 4 दिवस दिवाळी साजरी केली जाते. दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा विविध साहित्य खरेदी करण्यासाठी फुलून गेल्या होत्या. दिवाळी सणाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे विविध प्रकारच्या रांगोळ्या, कपडे, मिठाई, फटाके, झगमगणारे आकाशकंदील यांचं. आरके डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे आमच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐन दीपावली सणाच्या तोंडावरच रत्नागिरीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं 7 ते 12 नोव्हेंबर दरम्यान कोकणासह रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पाऊस बरसला.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील अनेक ठिकाणी अचानकपणे धो-धो पाऊस पडल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, कारण कापून ठेवलेलं भात पीक खराब झालं आहे। मागील 4 दिवसात दापोली, गुहागर, राजापूर, चिपळूण, लांजा, रत्नागिरी आदी भागात अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला असल्यानं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासन आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे। अचानक पाऊस आल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात। आज केळशीमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली। ह्या वर्षी शेती अगदी समाधानकारक शेती होती। बळीराजा एकदम आनंदी होता, परंतु आलेल्या अचानक पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झाली। अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे भारे बांधलेल्याशिवाय शेतात राहिले आणि त्या शेत जमीनदोस्त पण झालेले आहेत। असे असताना ह्या अचानक पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ह्या केळशी परिसरात संकटात आलेला आहे। मागच्या वेळेस 2 महिन्यापूर्वी असाच केळशी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे लोकांच्या घरात पाणी पण शिरलं होतं। मोठ्या प्रमाणात लोकांची नुकसानी झाली, पंचनामे झाले, परंतु ते सुद्धा पंचनाम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत। तो पुन्हा परत हा आता बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला। असे वारंवार संकट ह्या केळशी पंचकोशीवर येत असून सरकारने ताबडतोब पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। मिऱ्या कोल्हापूर नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पावसाळ्यानंतर वेगाने सुरू झालं असल्यानं हे काम डिसेंबर 2024 अखेर पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिऱ्या, उद्यमनगर, चर्मालय, साळवी स्टॉप ते कुवारवाव पर्यंतच्या चौपदरीकरण कामानं प्रचंड वेग घेतला असल्याचं दिसून आलं आहे। मिऱ्या कोल्हापूर नागपूर महामार्गाचं काम वेगाने सुरू असल्यानं साळवी स्टॉप ते कुवारवाव पर्यंत रस्त्यालगत असलेल्या सर्व टपऱ्या, दुकानं हटवण्यात आल्यानं या भागाची ओळख बाहेरून येणाऱ्यांना चटकन पटवणं अवघड होऊन बसलं आहे।
एकीकडे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम रखडलेलं असलं तरी मिऱ्या कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामानं मात्र वेग घेतला असून रत्नागिरीसह हातखंबा, पाली, साखरपा या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि सपाटीकरणाचं काम वेगाने सुरू असून ते वेळेत पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। अभ्यंग स्नान, काकड आरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दीपावली सणाला उत्साही वातावरणात प्रारंभ। ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच रत्नागिरी, चिपळूण, दापोली, लांजा आदी ठिकाणी अवकाळी पावसानं लावली हजेरी। कापणीला आलेल्या भात शेतीचं झालं मोठं नुकसान। मिऱ्या कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू, 2024 अखेर काम पूर्ण होण्याची शक्यता। आणि दीपावली सणाला प्रारंभ झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण। आकाशकंदिलांच्या प्रकाशामुळे आणि गड किल्ल्यांमुळे बच्चे कंपनी जोमात। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।